नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बदलापूर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरमध्ये एकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बदलापूर गावामध्ये ही घटना घडलेली आहे. बदलापूर गावातून बोराडपाडा रस्त्यावर आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडलेली आहे. दोन गटामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते आणि याच वादातून ही हत्या झाल्याचं देखील ही हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील बोललं जातं. त्यामुळे नक्कीच ज्या तरुणावरती 2 राऊंड फायर केले गेले त्याच्या कॉलर बोन जवळ गोळी लागलेली आहे. तो सध्या जखमी झालेला असला तरी त्याला बदलापूर शहरातील जवळच्या एका रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बदलापूर शहरामध्ये फायरिंग झाली. 2 राऊंड फायर झालेले आहेत. बदलापूर शहरामध्ये फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते या ठिकाणी सुरू आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये मोठमोठे प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. यामध्ये गोहत्या असेल किंवा आणखी इतर कुठले प्रकार असतील ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेले आहे. आता सध्या या ठिकाणी फायरिंग झालेली आहे आणि आज दुपारी जवळपास 2:30च्या सुमारास ही फायरिंग झालेली आहे आणि यानंतर या ठिकाणी संपूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातील बदलापूर गावातून बोराडपाडा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा जो प्रकार आहे तो संपूर्ण घडलेला आहे. अल्ताफ नावाचा जो इसम आहे या इसमावरती गोळीबार झाला आणि या घटनेत तो गंभीर असा जखमी झालेला आहे. 2 राऊंड त्याच्यावरती फायर करण्यात आले. त्यातील 1 राऊंड जो आहे तो त्याच्या कॉलर बोन जवळ लागलेला आहे. या ज्या बकेट्स ठेवलेल्या आहेत त्या बकेट्स खाली ज्या फायर केलेल्या बुलेट्स होत्या त्याचे कव्हर्स आणि एक जिवंत काडतूस या ठिकाणी सापडलेला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला जे आहे ताब्यात घेतलेला आहे. ती बकेट आहे त्या बकेट खाली जो आहे जिवंत काडतूस आहे आणि ही जी दुसरी बकेट आपल्याला दिसते त्या बकेट खाली ही जी बकेट आहे या बकेट खाली जिवंत काडतूस आहे आणि त्या ठिकाणी जो आहे तो एक फायर झालेला जो रिकामा काडतूस होता तो पोलिसांना मिळालेला आहे. फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या पूर्ण टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि संपूर्ण सविस्तर इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते ह्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच बदलापूर शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये वाद झाले आणि त्यातून ही फायरिंग झाल्याचं बोललं जात आहे. सध्या या घटनेतील जखमी तरुण अल्ताफ जो आहे तो खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आहे. DCP सचिनजी गोरे असतील, त्यानंतर ACP शैलेश काळे असतील, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे राजेश गज्जल असतील, त्यांच्यासह अंबरनाथमधील पोलीस अधिकारी रमेश पाटील असतील, यांच्यासह सर्वच पोलीस प्रशासन अधिकारी जे आहेत ते बदलापूर शहरामध्ये दाखल झाले आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची सविस्तर माहिती देखील घेण्यात येत आहे. चौकशी सुरू आहे. संबंधित आरोपीला मेडिकलसाठी देखील नेण्यात आलेला आहे आणि तपास पोलिसांतर्फे सुरू आहे. यामध्ये याचं देखील बदलापूर पश्चिम पोलिसांतर्फे शोध सुरू आहे. काही गोष्टी त्यांच्या हाती लागतात. बदलापूर शहरातील अतिशय धक्कादायक अशी ही घटना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली आहे आणि नक्कीच बदलापूरचा गोळीबार झाल्याने बदलापूर सुरक्षित आहे का असा प्रश्न जो आहे तुला इकडे घे ना, तुला इकडे घे, इकडे घे ना. व्हिडिओ जर्नलिस्ट स्थानिकासोबत मी आणि खेळत दादा सर नमस्कार, स्वागत आहे आपलं नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपाल चॅनलमध्ये. बदलापूर शहरात भर दिवसात गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे. बदलापूर गावातच आमदारांच्या घरासमोर 2 गाड्यांमध्ये वाद झाला आणि त्यामध्ये गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पोलीस सध्या तपास करत आहेत आणि DCP बदलापूर शहरातून हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. या 2 गटांमध्ये वाद झाले होते आणि तुम्ही एकाच गटातील जे तरुण आहेत ते तू माझ्या गटात का येत नाही अशातून हे वाद झाल्याचं देखील या ठिकाणी
बोललं जातं आहे. मात्र नेमकं हा वाद कशामुळे झाला यावरती पोलीस प्रशासन जे आहे ते सखोल तपास करत आहे. बदलापूर गावातून बोराडपाडा रोडजवळ आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरच जो आहे हा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातून जाणारा हा मुरबाडकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्यावरती हा प्रकार घडलेला आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये एसीपी शैलेशजी काळे, डीसीपी सचिन गोरे आणि यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातला हा अतिशय धक्कादायक असा प्रकार ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडलेला आहे. आपण माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. संबंधित तरुणावरती 2 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी फायर करण्यात आलेले आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्या कॉलर बोनला जवळपास गोळी लागल्याचं बोललं जातं आहे आणि ही संपूर्ण घटना कशामुळे घडली याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे. आपण जर बघितलं तर निवडणूक जी आहे ती अवघ्या 3 ते 4 महिन्याच्या अंतरावरती आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर असा मोठा प्रकार बदलापूर शहरामध्ये घडत आहे तर बदलापूर शहरात नक्कीच कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे. कारण मागील काही दिवसात आपण जर बघितलं तर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठमोठ्या अशा घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये गोमांस वाहतूक असेल किंवा गोहत्या असेल यासारखे अनेक प्रकार घडलेले आहेत. आणि आता त्यामध्ये इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती हा गोळीबारचा प्रकार घडलेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी 2 राऊंड फायर झाले, त्यातला एक जिवंत काडतूस जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे आणि एक रिकामं काडतूस जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे. आता पोलिसांनी ही संपूर्ण तपासणी करून ते काडतूस जप्त केलेले आहेत आणि बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. नक्कीच या प्रकरणाबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत राहू. तुर्तास इथेच थांबूयात. कॅमेरामॅन रेणुका जोशीसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.